सर्वांना हॅपी होली. होलीच्या खूप खूप शुभेच्छा. या ठिकाणी घरी कशा पद्धतीने होळी साजरी करण्यात आली ते मी तुम्हाला दाखवत आहे. गोवऱ्या, लाकडं सर्व साहित्य जमा केलेलं आहे. हे होळीचं ताट आहे, त्यामध्ये खोबऱ्याची वाटी, अगरबत्ती, हळदी कुंकू, एरंड्याचा फांदा, नैवेद्य आणि फुलं अशा पद्धतीने सर्व ताट तयार केलेलं आहे होळीसाठी. आणि होळीला फोडण्यासाठी इथे आपण नारळ घेतलेला आहे. आता होळी पेटवण्याची सर्व तयारी झालेली आहे. सगळेजण जमलेले आहेत आणि आमच्या घरात छोटस बाळ पहिल्यांदाच होळी पेटवत आहे. थोडस जाळायला घाबरत आहे, पण त्याच्या बहिणीसोबत तो पेटवण्याचा प्रयत्न करत आहे. अशा पद्धतीने त्या दोघांनी होळी पेटवली. छान पेटली पण. होळीला नैवेद्य ठेवला आणि होळीला पाण्याची अशी प्रदक्षिणा घातली जाते, ती घातली. अगरबत्ती वगैरे लावली आणि त्यानंतर होळी हा जो आहे सण, भक्त प्रल्हाद आणि होलिका यांची आठवण करून देणारा आहे. आपल्यातील वाईट गुण या अग्नीमध्ये आपल्याला दहन करायचे आहेत आणि काही नवीन संकल्प, नवीन चांगल्या गोष्टी आपल्या जीवनात उतरवायच्या आहेत. या ठिकाणी प्रथेनुसार बाळाने त्याचे पप्पा आणि गल्लीतले लेकरं असं काही करत आहेत आणि शेवटचा जो कार्यक्रम असतो खोबरं भाजण्याचा होळीवरती, हारावरती गवळ्याच्या, तर या ठिकाणी खोबरं सगळ्यांना आवडतं म्हणून जास्त प्रमाणात भाजत आहोत. अशा पद्धतीनं होळी साजरी करण्यात आली. तुमच्या घरी होळी कशी साजरी करतात कमेंट मध्ये नक्की सांगा. आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.